भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांब येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रवाशांची तहान भागावी या उद्देशाने राजमुद्रा फाउंडेशन ग्रुपतर्फे बस स्टॉप जवळ धर्मार्थ प्याव सुरू करण्यात आले। 26 जानेवारी 2025 रोजी उद्घाटन झालेल्या या पाऊनचा लाभ अनेक प्रवाशांना होत होता। मात्र महाशिवरात्रीनंतर अवघ्या 5 दिवसात 4 फरवरीच्या मध्यरात्री 1 ते 1:30 च्या सुमारास माजी पंचायत समिती सदस्य जगदीश उके आणि हा प्याऊ माझ्या जागेत आहे असा दावा करत निर्घृण तोडफोड केले। झोपेच्या साखरगोडीचा फायदा घेत समाजसेवेच्या या पवित्र कार्यावर हल्ला करण्यात आला। राजमुद्रा फाउंडेशनच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत तोडाफोडीचं धक्कादायक दृश्य मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलं। विशेष म्हणजे जगदीश उके हे कॉन्ट्रीच्या रस्त्यावरून स्कूटीवरून पळून जात असताना त्यांना गाठून विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या माझ्या जागेमध्ये मी अशा कोणत्याही गोष्टी लावू देणार नाही, तुम्हाला जे करायचं आहे ते करा असं उद्धट उत्तर देत घटनास्थळ सोडलं। या अमानुष कृत्याची तक्रार अंधळगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून कठोर कारवाईची मागणी राजमुद्रा फाउंडेशन तसेच जांब गावकऱ्यांकडून करण्यात आली। उन्हाळ्याच्या तडाख्यात जेव्हा लोक पाण्यासाठी तहानलेले असतात तेव्हा अशा मानवतेच्या सेवेवर हल्ला होणं हे केवळ गुन्हा नाही तर माणुसकीवरचा थेट आघात आहे। धर्मार्थ प्याऊ तोडून फक्त भौतिक नुकसान झाले तर गरजू लोकांच्या मूलभूत गरजांवर घाला घालण्यात आलाय। हे कृत्य समाजातील सौहार्द बिघडवणारं असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी जांब ग्रामस्थांची आणि राजमुद्रा फाउंडेशनची ठाम मागणी आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज कथा संदीप पडारे सोबत रश्मित रामटेके, मोहाडी, भंडारा। मी राजमुद्रा फाउंडेशन सदस्य मयूर राजेंद्र गुटे। काल घडलेला प्रकार आपण बघू शकता। राजमुद्रा फाउंडेशन जामतर्फे महाशिवरात्रीच्या निमित्तानं आम्ही धर्मार्थ प्याऊ लावण्यात आले होते बस स्टॉप चौक जाम येथे आणि संपूर्ण उन्हाळ्यावर याची दखल आम्ही घेणार होतो आणि त्याच्या वेळोवेळी पालन देखील आम्ही करत होतो। स्वच्छ आरोच्या पाणी टाकत होतो मठामध्ये, दैनंदिन त्याला धुत होतो आम्ही रोज, आमच्या नेहमीचा चालू होता। पण महाशिवरात्रीचे 5 दिवस निपटल्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य जगदीश उके यांनी काल रात्री 1:30 वाजेच्या सुमारास प्याऊला तोडफोड करताना आढळले। प्याऊचे मडके फोडले, बॅनर फाडले, प्याऊचे राजमुद्रा फाउंडेशनचे सर्व नेट वगैरे फाडले। हे आपल्या सर्वांना दिसत आहे। गावातील युवा काहीतरी करत आहेत हे त्यांना बघून झालेला नाही। युवाच्या प्रोत्साहन वाढण्याऐवजी त्यांनी युवाचा मनोबल तोडलेला आहे। गावातील युवा उभे झाले होते काहीतरी चांगला करण्याकरिता। गावाच्या बस स्टॉपवर त्यांनी प्याऊ लावलेला होता, मात्र रात्री 1:30 वाजेच्या सुमारास त्यांनी प्याऊ तोडल्याचे आढळत आहे। आपण बघू शकता सर्व तोडफोड झाली आहे आणि ते जसे आम्ही त्यांना दिसलो, रात्री आमचे काही मित्र होते ते रात्री 1 वाजेच्या सुमारास फोटोच्या आडवरून परत येत होते। त्यावेळी त्यांना दिसले की कोणीतरी आपला प्याऊचा जो मंडप आहे तो तोडत आहेत। त्यांनी त्वरित मला फोन केला आणि राजमुद्रा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना फोन केला। आम्ही आलो आणि बघितलो, त्यावेळेस आम्हाला आढळले की ते प्याऊ तोडत आहेत आणि मग आम्ही जेवढं आलो त्यांच्या जसे जेवढं आलो तसे ते कांद्री मार्गाने निघले जामकरिता। आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो परंतु ते थांबले नाही। काही वेळात त्यांना थांबवला, त्यानंतर त्यांना विचारला मात्र ते घरी निघून गेले। त्यांनी सांगितलं नव्हतं आणि त्यांनी म्हटलं की हे माझ्या जागेत आहे आणि मी हे तोडले, तुम्हाला वॉर्निंग देत होतो सतत, हे माझ्या जागेत आहे, माझ्या घराच्या समोर आहे, त्यांच्या घर देखील नाही आहे। तुम्हाला आतापर्यंत वॉर्निंग दिलं होतं का त्यांनी फक्त म्हटलं होतं की ते 4 दिवस ठेवा नंतर उचलून फेकीन। पण आम्ही त्यांना म्हटलं होतं का धर्माच्या काम आहे, आपण सर्व लोकांना पाहिजे तो प्यानी फक्त 3 महिन्यासाठी आहे काकाजी। ते म्हणत होते की आम्हाला धर्मासोबत काही लेणं देणं नाही। यांनी परस्पर मला सांगितलं होतं भेटून। धन्यवाद। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।